श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज अंगारकी चतुर्थी कथा ऐकूया. नवीन असरला तर लगेच सबस्क्राइब करून लाईक करा. चला तर मग. अंगारकी चतुर्थी कथा. मंगळवारची संकष्टी चतुर्थी अंगारकी म्हणून का संबोधिले जाते या बाबतची उपयुक्त माहिती जाणून घ्या. आपल्या हिंदू धर्मातले सहसा सर्व गणेश भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास धरतात. आपापल्या घरी संध्याकाळी देव्हाऱ्यातील मंगलमूर्ती श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात. आणि चंद्रोदयानंतर मात्र गणपतीची आरती करून श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो. परंतु हीच संकष्टी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा हिला अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधिले जाते. या मागची कथाही तितकीच रंजक आहे. कृतयुगात अवंती नगरीत वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज हे महान गणेश भक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टीला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते. या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नामक जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता, जो 7 वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भरद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले होते. ऋषींनी त्याचे उपनयन केले, वेद शिकविले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितलं. पुढे जाण्याआधी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करून लाईक व शेअर करा. त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला. त्यानं 1 वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले. आणि हाच तो दिवस होता मंगळवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीचा. स्वर्गात राहून अमृतप्राशन करायचा आणि त्रैलोक्यात विख्यात भायाचे वरदान त्यानं प्रसन्न झालेल्या श्री गणेशाकडे मागितले. यावर गणेशानं सुद्धा आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंगारिका ह्या नामवाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास 21 संकष्टी केल्याची फलप्राप्ती ह्या चतुर्थीमुळे मिळेल. आणि तुझ्या ह्या 100 वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्यांच्यातही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील, ते ऋणमुक्त होतील. अशा प्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम अंगारका सारखा लाल आहेस म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ ह्या नावाने तुला ब्रह्मांडातल्या आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू सदैव अमृत पान करशील. त्यामुळेच गणेशाच्या ह्या वरदानामुळे तेव्हापासून अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले. म्हणूनच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत उपवास करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी, की ज्यामुळे 21 संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचन ही दिले गेले आहे. म्हणूनच आजची मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी ही ह्या वर्षातली पहिली अंगारकी योग असल्याने आपल्याही काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी अथवा अडकलेले महत्त्वाचे इप्सित कामे मार्गी लागण्यासाठी इच्छुकांनी आज अंगारकी मात्र अवश्य धरावी. अंगारकी चतुर्थीला ब्रह्मांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्यलहरी कैक सहस्रपटीने पृथ्वीकडे आकर्षित होत असतात आणि त्यामुळे कुणीही अंगारकी चतुर्थी धरणाऱ्यांस त्या पुण्यलहरींचा निश्चितच फायदा होतो. या दिवशी मात्र खालील श्लोक म्हणून चंद्रदर्शन करूनच उपवास सोडावा. गणेश अंगारकी श्लोक. गणेशाय नमस्तुभ्यं सर्वसिद्धी प्रदायक संकष्टहर्मे देवं गृहणार्घ्यं नमोस्तुते कृष्णपक्षे चतुर्थ्यातु संपूजित विधुदे क्षिप्रं प्रसीद देवेश अंगारकाय नमोस्तुते. पुन्हा भेटू नवीन भागात. श्री स्वामी समर्थ.